नमस्कार मैत्रिणींनो, स्वादिष्ट रेसिपीत तुमचं स्वागत आहे. मी आज शिऱ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर शिऱ्यासाठी काय साहित्य लागतं बघून घ्या आणि प्रमाण पाहून घ्या तुम्ही. तर मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि थोडेसे काजू बदामचे तुकडे असे करून घेतले. आणि हे एव्हरेडेचं दुधाचं पाकिट आहे, हे टाकणार आहे आपण. दूध नाही टाकणार आहे, तर हे एक पाकिट टाकणार आहे आपण. तर आता सगळ्यात पहिले रवा भाजून घेऊ आपण. अर्धी वाटी तूप टाकून द्यायचं. तेल पण टाकलं तर चालेल, तुम्हाला वाटलं तर तूप टाका, तुम्हाला वाटलं तेल टाका. असं समप्रमाण टाकून दिलेलं आहे मी सारखं. अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी रवा. तर अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे मी. त्याला मंद आचेवर असं चांगलं शेकून घ्यायचं रव्याला. असं हलवत राहायचं त्याला. एकदम मंद आच करायची, म्हणजे तो रवा आहे ना आजपर्यंत छान शेकला जातो. असं हलवत राहायचं छान. एका बाजूला मी 1 कप पाणी ठेवलेलं आहे. अर्धी वाटी रव्याला 1 कप पाणी टाकलेलं आहे मी. याच्यामध्ये साखर टाकून द्यायची आणि हे पाणी उकळून घ्यायचं. या दुसऱ्या इकडच्या साईडच्या गॅसवर ठेवते मी हे पाणी उकळायला. मस्त सोनेरी रंगावर त्याला परतून घ्यायचं रव्याला, म्हणजे असं चिकट राहणार नाही आणि छान मध्येपर्यंत छान त्याला शिजून जातो तो. आता हे पाणी उकळून गेलेलं आहे साखरेचं. बंद करून द्यायचं गॅस. फक्त वितळवून घ्यायची साखर बस. एक उकळी सोडून घ्यायची त्याला पाण्याला. जसं होते तो त्याला तसं असं तेल वरती यायला लागून जातं, तूप तेल. असं वेगळं व्हायला लागून जातं तेल, तूप. आता हे टाकून द्यायचे. काजू बदाम असे टाकून द्यायचे. त्यात थोडेसे मिक्स करून घ्यायचे.
किंचित अर्धा मिनिट परतवून घ्यायचं त्याला आणि साखरेचं पाणी सोडून द्यायचं. छान कलर आलेला आहे त्याला आता, बघू शकता तुम्ही. ते पाणी टाकून द्यायचं आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं. असं थोडं हलवून घ्यायचं पटपट आणि झाकण ठेवून द्यायचं आणि मंद आच करून द्यायची गॅसची. असं पाकिट फोडून घ्यायचं. दोन मिनिटं झाकूनच ठेवलेलं होतं मी ते. आता छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे ते छान, बघू शकता तुम्ही. आणि हे टाकून द्यायचं आता दुधाचं. तुम्हाला वाटलं तेवढं टाका, संपूर्ण वाटलं संपूर्ण टाका, किंवा नाही पण टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे ते. असं छान हलवून घ्यायचं त्याला, किंवा त्याच्यात थोडस पाणी मिक्स करून पण टाकलं असं थोडस तरी पण चालेल, म्हणजे चांगलं एकजीव होऊन जातं ते. मस्त खवेदार लागतो मग शिरा. तुम्हाला वाटलं तर दूध पण टाकू शकता तुम्ही. बघू शकता मैत्रिणींनो, एकदम सुंदर मऊ लुसलुशीत खवेदार शिरा तयार आहे आपला. बघू शकता परफेक्ट प्रमाण टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे व्यवस्थित येतो तो. तुम्हाला वाटली तर कमी जास्त साखर करू शकता तुम्ही. आता गॅस बंद करून द्यायचा. अर्ध्या वाटी रवाला 1 वाटी पाणी बरोबर येऊन जातं, त्या प्रमाणात टाकायचं. बघू शकता मैत्रिणींनो, सर्विंग बाउल मध्ये टाकलाय मी शिरा. आपला खाण्यास रेडी आहे. करून बघा, खूप टेस्टी बनतो तो. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा प्लीज. थँक्यू. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.